कपाळावरती भस्माचे पट्टे ओढून, हातात गळ्यामध्ये अनेक अंगठ्या रुद्राक्ष घातलेले, भगवे कपडे नेसून, वास्तुशास्त्र या विषयावरती प्रवचन देऊन एका उपायाने सगळे तुमच्या समस्या दूर होईल असे सांगणारे अनेक वास्तुतज्ञ तुम्हाला सोशल मीडियावरती धुमाकूळ घालताना दिसतील. पण ते हे तुम्हाला सांगतात का वास्तुशास्त्र हे गूढ गहन ऊर्जाशास्त्र आहे. हे शास्त्र ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये ॲक्टिव्ह होतं त्यावेळेस जीवनातील घटनाक्रम एक तो चांगला होतो किंवा वाईट पद्धतीने बदलला जातो. ज्यावेळेस जीवनातील घटनाक्रम खराब होतो म्हणजे काय होतं तर बिझनेस बुडणं, नोकरी जाणं, वेगवेगळ्या प्रकारचे रोग घरामध्ये निर्माण होणं, हॉस्पिटलायझेशन होणं, ॲक्सिडेंट होणं, पॅरालाइज होणं. तर अशा विविध अंगाने ते विक्षेप देवतांचं जे कडं असतं ते त्या घरातील कुटुंबावरती आक्रमण करतं. त्यामुळे वास्तुशास्त्राला कोणीही सहज सोपं समजू नये, हलक्यात तर अजिबात घेऊ नये. वास्तुशास्त्र म्हणजे या दिशेत किचन पाहिजे, या दिशेत ओपनिंग पाहिजे, या दिशेमध्ये बेडरूम पाहिजे म्हणजे वास्तुशास्त्र नाही. कृपया समजून घ्या, वास्तुशास्त्र हे एक ऊर्जाशास्त्र आहे. जर पॉझिटिव्ह ऊर्जा असेल तर घरातील घटना पॉझिटिव्ह घडतील आणि निगेटिव्ह ऊर्जांचं आक्रमण असेल तर घरातील घटनाक्रम हा निगेटिव्हच होईल. तर कृपया वास्तुशास्त्र समजून घेऊनच उपाययोजना करा.